नमस्कार, मी सरिता राठोड. द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडीवर. आगामी विधानसभा निवडणुकीत एकीनं सत्ता बदल घडवून आणू, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास. शेगावीचा राणा 10 आणि 11 जुलैला सोलापुरात मुक्कामी. आषाढी वारीसाठी श्री गजानन महाराजांची पालखी झाली मार्गस्थ. भाजपाला त्रासलेल्या मतदारांनी भरभरून मतदान केलंय. खासदार प्रणिती शिंदे यांनी मानले आभार. आणि कुर्डुवाडी करमाळा रस्त्यावर ट्रक आणि मोटारसायकलचा अपघात, दुचाकीवरील दोघांचा झाला मृत्यू. आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढवून निश्चितपणे सत्ताबदल होईल असा विश्वास महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीत व्यक्त करण्यात आला. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये एकत्र लढल्यामुळे यश मिळालं, नेमकं त्याच पद्धतीनं आता विधानसभेची निवडणूक ही सर्व मित्रपक्षांना घेऊन आम्ही लढणार असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा अधिक ताकदीनं सामोरं जाणार असून या विधानसभेचं जागा वाटपही आता लवकर करणार आहोत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निश्चितपणे सत्ताबदल होईल असा निर्धार महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांकडून शनिवारी मुंबई येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आलाय. गेल्या काही दिवसापासून झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये मतभेद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र उद्धव सेना, शरद पवार गट आणि काँग्रेसकडून शनिवारी झालेल्या या संयुक्त पत्रकार परिषदेमुळे या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या या संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार, जयंत पाटील, शिवसेनेचे उद्धव ठाकरे तर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती. आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गजानन महाराजांची पालखी शेगावातून मार्गस्थ झाली असून 10 आणि 11 जुलैला असणार सोलापुरात मुक्कामी. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूर येथे होत असलेल्या आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी शेगाव येथून श्री गजानन महाराजांची पालखी शनिवारी मार्गस्थ झाली आहे. शेगावहून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या या पालखी सोहळ्यामध्ये 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी आणि 200 सेवेकरी यांचा सहभाग आहे. गुरुवारी 10 जुलै रोजी ही पालखी सोलापुरात दाखल होणार असून गुरुवार 10 जुलै आणि शुक्रवार 11 जुलै हे 2 दिवस श्री गजानन महाराज शेगाव संस्थान पालखी ही सोलापुरात मुक्कामास असणार आहे. त्यानंतर 12 जुलै रोजी तिऱ्हेमार्गे हा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 10 जुलै रोजी सोलापुरात दाखल झाल्यानंतर कुचन प्रशाला येथे तर 11 जुलै रोजी उपलब्ध मंगल कार्यालय येथे या पालखीची विश्रांती आणि मुक्काम असणार आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा या पालखी सोहळ्याचं 339वं वर्ष आहे. आपल्या लोकसभेच्या विजयात काँग्रेसला साथ देणाऱ्या मतदारांचे खासदार प्रणिती शिंदे यांनी आभार मानत धन्यवाद दिले. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे या प्रचंड बहुमतानं निवडून आल्याबद्दल सोलापुरातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेचं, शेतकऱ्यांचं आणि महाविकास आघाडीच्या नेते मंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहरातील जामगोंडी मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेनं आणि सहकार्य केलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तसंच महाविकास आघाडीचे इतर सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमत देऊन विजय केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे यांनी आभार व्यक्त केले. या सर्वांचे आभार व्यक्त करताना नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेनं प्रत्येक गावामध्ये मताचं लीड देऊन माझा विजय सुकर केला. याआधीही शिंदे साहेबांना साथ दिली आहे. हे उपकार आम्ही फेडू शकणार नाही. त्याचबरोबर स्वर्गीय आनंदराव देवकते यांचेही उपकार आहेत. ते उपकार फेडण्यासाठीच दक्षिण सोलापूरचा विकास, शेतकऱ्यांना हमीभाव, दुधाला दर, वीज पुरवठा, कांदा निर्यात, जीएसटीचा त्रास, बेरोजगारांच्या हाताला काम, आरक्षणाचा प्रश्न, निराधारांना पेन्शन, रस्ते आदी विकास कामं आता करायची आहेत. तरच मी त्यातून उतराई होईल असे उद्गार यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी काढले. मी आजपर्यंत जिल्ह्याचं नेतृत्व केलंय, यापुढे तसंच राहील. कार्यकर्त्यांनी आपली बहीण खासदार झाली आहे असं म्हणून सगळ्यांना गर्वानं सांगा. लोकांची कामे घेऊन या. मला भेटायला कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही. तुम्ही थेट येऊन भेटा असेही त्या म्हणाल्या.
या कृतज्ञता मेळाव्यास माजी आमदार दिलीप माने, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील, संजय पौळ, भीमाशंकर म्हेत्रे, तालुका अध्यक्ष हरीश पाटील, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा सुनीता रोटे, बाळासाहेब शेळके, शालिवाहन माने, भीमाशंकर जमादार, भारत जाधव, नागेश ताकमोगे, अलका राठोड, प्रिया बसवंती, अशोक देवकते, महादेव कोगनुरे, संजय हेमगड्डी, शिवा बाटलीवाला, मनोज एलगुलवार, मोतीराम चव्हाण, अनुराधा काटकर, सुभाष चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत होती तेव्हा साहेबांनी ना मी मंत्रिपद मागितलं. हे मी ऑन रेकॉर्ड सांगते. बरेच जण म्हणाले ताईला मिळालं नाही मंत्रिपद, पण मी मागितलंच नाही मंत्रिपद. महाविकास आघाडीची जेव्हा सत्ता होती आणि आता पण हसापुरे साहेब आपण म्हणत आहात की केंद्रीय मंत्रिपद, पण खरं काम करून जो समाधान मिळतो, लोकांमध्ये जाऊन जो समाधान मिळतो त्याला तोड नाही, त्याला माप नाही. 3 वेळा मला लोकांनी केवळ कामामुळे आमदार शहर मध्यमध्ये निवडला आणि आता तुम्ही केवळ कामामुळेच, कामगिरीमुळे तुम्ही मला खासदार म्हणून निवडून आले. मी कधीच विसरू शकणार. मी खास आभार शिवसेनेचे मानते. उद्धव ठाकरे साहेबांचे, अमर पाटीलजी आहे. खांद्याला खांदा लावून प्रत्येक गावात ते माझ्यासोबत आहे. प्रत्येक गावात काय असतील, त्यांची टीम असेल, बसवंतीताई असतील, पूर्ण सोलापुरात जिथे काँग्रेस कमी तिकडे शिवसेनेची कमी. आणि 43 सर्वात जास्त गर्दी होती त्यावेळेस, 43 44. आम्ही तर आलो, पण तुम्ही पण आलात. प्रत्येक गावोगावी प्रतिसाद तुम्ही दिला. नाहीतर हिंमत नसती हे 400 पार म्हणणार आहे. तुम्ही सांगितलं की 400 पार वगैरे काही नाही, आम्ही देणार तुम्हाला मतदान. दक्षिणमध्ये 10,000चं लीड अजून काय मागू, माझ्या 37,000चा कव्हर करून 10,000. मी तर म्हणते बरं झालं की बीजेपी वाले बोलले की आम्हाला नका बघू, मोदीला बघा आणि मतदान करा. बरं झालं, कारण का मोदीला बघूनच तुम्ही आम्हाला मतदान केलं. बीड लाखाडीत निवडून आलेले त्यांच्या मतदारसंघात 400 पार म्हणणार आहे आणि अयोध्यात पण जिंकू नाही शकले. त्यांना सांगितलेलं की आपण निवडणूक हातातून गेले भाजपच्या, म्हणून आता एकच उपाय आहे आपल्यामध्ये, दंगल लावा, लोकांमध्ये विभागणी करा, पेटवापेटवी करा आणि निवडून या, असं त्यांना सांगितलं गेलेलं. म्हणून तुम्ही त्यांच्या मागच्या 5 दिवसाची भाषणं बघा. वोटिंगच्या दिवसाच्या 5-6 दिवसापूर्वीची भाषणं बघा. तुम्हाला पुरावा मिळेल की ते कसे फक्त लावालावी करायला येत होते. कोण आले, बापरे, कोण आलं, कुर्डुवाडी ते करमाळा रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे मरण पावल्याची घटना घडली आहे. ट्रकनं दुचाकीवरील दोघांना समोरासमोर जोरानं दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास कुर्डुवाडी करमाळा रस्त्यावरील कुर्डुवाडी हद्दीमध्ये एका पेट्रोल पंपासमोर घडली आहे. विशाल मच्छिंद्र काळे, वय 20, राहणार भाळवणी, तालुका करमाळा आणि वैशाली सुनील पवार, वय 18, राहणार सौंदर्य, तालुका बार्शी अशी या अपघातामध्ये मरण पावलेल्या दोघांची नावं आहेत. शुक्रवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास करमाळ्याहून कुर्डुवाडी शहराकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक MH13 DQ 4435 या ट्रकनं रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर कुर्डुवाडीहून करमाळ्याच्या दिशेनं जाणाऱ्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील विशाल मच्छिंद्र काळे हा जागीच ठार झाला, तर वैशाली सुनील पवार हिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी मच्छिंद्र सोपान काळे, वय 35 यांनी कुर्डुवाडी पोलिसांमध्ये फिर्याद दिली असून ट्रक चालक परमेश्वर शाहूराज सरवदे, राहणार किल्लारी, तालुका औसा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जायपात्रे हे करत आहेत. ढाब्यावर बेकायदेशीररित्या मद्यसेवनामुळे 3 मद्यपी तसेच 2 हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर पुणे हायवेवरील हॉटेलमध्ये दारू विक्री करून
तिथंच दारू पिण्यास परवानगी देणाऱ्या 2 हॉटेल मालकांना आणि 3 ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयानं 59,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं पार पाडली आहे. शिवाजीनगर बाळे येथील हॉटेल मनोरमा या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांच्या पथकानं धाड टाकली. तेव्हा या हॉटेलचा मालक विश्राम मूलचंद यादव वय 35 हा ग्राहकांना दारू पिण्याची व्यवस्था करून देत होता. या कारवाईमध्ये सुनील शंकर भोसले वय 44, विशाल सुरेश जेधे वय 35 या दारू पिणाऱ्या दोघा मद्यपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून दारू आणि अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तसंच सोलापूर बार्शी रोडवरील खेड गावाच्या हद्दीमध्ये हॉटेल राजमध्ये दुय्यम निरीक्षक सुखदेव सीद यांच्या पथकानं शुक्रवारी रात्री 9 वाजता धाड टाकली. तेव्हा ढाबा चालक हनुमंत तांदळे याच्यासह मद्यपी ग्राहक नेताजी खताळ अशा दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 68 आणि 84 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे, सुखदेव सीद यांच्या पथकानं पार पाडली आहे. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. तेव्हा पाहत राहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. साई स्वाद टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणारं एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशी नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पावभाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464, मिस्टर गणेश सावंत 9420090005. ममता रेडीमेड दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटी जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे. ट्रेंडी फैशनेबल शूज, टी-शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट, इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा. एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी. रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड. प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स भी हमारी पहचान. ममता रेडीमेड. अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए. लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड. हमारा पता ममता रेडीमेड, लश्कर, सोलापूर. रविवारी सकाळपासूनच बाळे येथील श्री खंडोबा मंदिरचा परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. महाराष्ट्रातील अनेकांचं कुलदैवत असलेल्या सोलापुरातील बाळे येथील खंडोबा देवस्थानामध्ये रविवारी भाविकांची तुडुंब गर्दी दिसून आली. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळं सकाळपासूनच खंडोबा मंदिराचा परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. यावेळी खंडोबाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्रही दिसून आलं. तसंच अनेक नवविवाहित जोडपी खंडोबाचं दर्शन घेत वाघ्या मुरळी पूजनाची परंपरा पार पाडण्यासाठी आलेली दिसून आली. जय मल्हारच्या जयघोषामध्ये खोबरं आणि भंडाऱ्याची उधळण मंदिराच्या परिसरामध्ये करण्यात येत होती. यावेळी परगावाहून आलेल्या भक्तांसाठी श्री खंडोबा देवस्थान अन्नछत्र मंडळ बाळे यांच्यामार्फत प्रसादाची सोयही करण्यात आली होती.
त्याचाही लाभ घेताना अनेक भक्त दिसून आले. यावर्षी वेळेत दाखल झालेल्या मान्सूनमुळं शेतकरी वर्ग सुखावला आहे. त्यामुळं अनेक शेतकरी सहपरिवार येऊन समाधान व्यक्त करत कृतज्ञ भावानं खंडोबा देवापुढं नतमस्तक होत यंदा देवानं जणू गाऱ्हाणच ऐकलंय आणि इच्छापूर्ती केली असा भाव त्यांच्या डोळ्यात दिसून येत होता. आजच्या विदेशवारी सोलापुरीमध्ये इटलीची राजधानी असलेल्या रोम शहरातील भव्य दिव्य अशा एम्पी थिएटर बाबत माहिती जाणून घेऊया उमाकांत चौंडेंसोबत. इटलीची राजधानी असलेलं रोम हे शहर तिथं असलेल्या विविध वास्तू आणि आकर्षक वास्तुकलेसाठी जगविख्यात आहे. प्राचीन काळापासून पर्यटकांचं आकर्षण असलेली ही वास्तुकला आजही अनेक वास्तुशिल्पाच्या रूपानं रोममध्ये आपली साक्ष देते आहे. त्यातल्या त्यात जगप्रसिद्ध एम्पी थिएटर जगातील 7 आश्चर्यांपैकी एक मानलं जातं. तेव्हा याविषयी अधिक माहिती घेऊया थेट रोममधून. द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे यांच्यासोबत विदेशवारी सोलापुरीचा खास वृत्तांत. नमस्कार दर्शक हो, विदेशवारी सोलापुरी या कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मी आज आहे रोम मध्ये. रोम ही इटलीची राजधानी आहे आणि रोम शहरामध्ये हे माझ्या पाठीमागं दिसतं ते खासबाग आहे. खासबाग म्हणजे कोल्हापुरात जसं खासबाग आहे तसं या रोम मधलं हे खासबाग म्हणजे एम्पी थिएटर आहे. सगळ्यात अतिप्राचीन असलेलं हे एम्पी थिएटर. त्यावेळेस राजा राजवाड्यांनी या ठिकाणी हे थिएटर बांधलं. त्याचं कारण होतं की त्यांचं मनोरंजन व्हावं. थोडक्यात आपण अनेक चित्रपटात पाहिलं असेल की हत्तींची झुंज असते, जनावरांची झुंज असते, मल्लांची झुंज असते आणि ती झुंज या ठिकाणी खेळली जायची आणि राजा आणि राजाच्या घरातले सगळे म्हणजे राजेशाही सगळी थाटमाट या ठिकाणी असायचा आणि या ठिकाणी ही झुंज पाहायची. असा यासाठी हे तयार केलेलं आहे. त्यानंतर कालांतरानं याचा काळ बदलला आणि या ठिकाणी रोमन पौराणिक कथा सादर केल्या जायच्या आणि ह्या कथा पाहण्यासाठी या रोम मधील सगळे नागरिक या ठिकाणी यायचे. परंतु रोमच्या मधोमध वसलेलं हे जे आपण पाहतोय ते एम्पी थिएटर आहे. रोम मध्ये बरीच एम्पी थिएटर होती आधी, परंतु ती गावाच्या बाहेर असायची. परंतु न्यूरोने असं ठरवलं की रोम शहराच्या मधोमध हे एम्पी थिएटर उभं करायचं आणि असं भव्य आणि असं दिव्य एम्पी थिएटर त्यांनी उभं केलं. हे जगातलं पहिलं आणि शेवटचं एवढं मोठं एम्पी थिएटर आहे. एम्पी थिएटर अनेक आहेत, आजही आपण बऱ्याच एम्पी थिएटरला जातो, परंतु इतकं भव्य एम्पी थिएटर आपण पाहिलेलं नाही. आणि मित्रो, अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की ह्या वास्तूची 7 आश्चर्यापैकी एका आश्चर्यामध्ये गणना करण्यात आलेली आहे. होय मित्रांनो, 7 आश्चर्यापैकी हे एक आश्चर्य आहे. तर अशा रीतीनं हे पूर्ण एम्पी थिएटर आहे. याचं बांधकाम दगड, विटा, ज्वालाग्राही पदार्थापासून जे खडक निर्माण होतात ते आणि लाकूड यापासून बनवलं गेलं. परंतु कालांतरानं या ठिकाणी भूकंप झाला. भूकंपामध्ये काही भाग पडला गेला. भूकंप झाल्यानंतर काही वेळेला हल्ला या ठिकाणी झाला. या ठिकाणी दगड चोर नावाचं एक टोळी असायची जी दगड चोरायची. जी दगड असायची ती फार मौल्यवान असायची. ही अशा पडीक ते लोक दगड चोरायची आणि इथली दगड चोरून इतरत्र बांधकाम देखील झालेले आहेत असे पुरावे इतिहासात आहेत. तर मित्रांनो, रोम सारख्या शहराच्या मध्यवस्तीत हे असं ऐतिहासिक ठिकाण पाहण्यासाठी या ठिकाणी मी आलोय आणि आपणास देखील थोडीफार माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर रोम मध्ये न्यूरोने जो प्रकार केला तो अद्भुत होता. कारण का एम्पी थिएटर सगळी छोटी छोटी असायची. इतकं मोठं एम्पी थिएटर असणं त्यावेळेस अशक्य होतं आणि आजही अशक्यच आहे. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांच्या पाल्यांना आमदार यशवंत माने यांच्या हस्ते शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं रविवारी शांतीसागर मंगल कार्यालयामध्ये पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचं वाटप आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी विचारमंचावर सोलापूर जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार विनोद कामतकर आदींची उपस्थिती होती। यावेळी बोलताना यशवंत माने म्हणाले की पत्रकार हे समाजातील विविध प्रश्न आणि समस्या मांडतात। विकासामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे। पत्रकारांच्या पाल्यांनी आई-वडिलांच्या कार्याची उतराई होण्यासाठी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अथक अभ्यास करावा, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी व्हावं, देशाच्या विकासासाठी योगदान द्यावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं शालेय साहित्य वाटप, आरोग्य विमा योजना, शिष्यवृत्ती योजना, आरोग्य शिबिरं यासह विविध स्तुत्य उपक्रम राबवले जातात। पत्रकार संघाचं कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार यावेळी आमदार यशवंत माने यांनी काढले। श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांसाठी राज्यातील पहिला गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात येत आहे। ही बाब कौतुकास्पद आहे। या प्रकल्पासह पत्रकार संघाच्या विविध उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही आमदार यशवंत माने यांनी यावेळी दिली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविकाच्या भाषणामध्ये संघाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा यावेळी आढावा घेतला। खजिनदार विनोद कामतकर यांनी सर्वांचं स्वागत केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता मोकाशी यांनी केलं, तर आभार सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मानले। यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार, पाल्य आणि कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर। आगामी विधानसभा निवडणुकीत एकीनं सत्ता बदल घडवून आणू, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास। शेगावीचा राणा 10 आणि 11 जुलैला सोलापुरात मुक्कामी। आषाढी वारीसाठी श्री गजानन महाराजांची पालखी झाली मार्गस्थ। भाजपाला त्रासलेल्या मतदारांनी भरभरून मतदान केलंय। खासदार प्रणिती शिंदे यांनी मानले आभार। आणि कुर्डुवाडी करमाळा रस्त्यावर ट्रक आणि मोटारसायकलचा अपघात, दुचाकीवरील दोघांचा झाला मृत्यू। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। नमस्कार। Thank you.